आपण पाहतो की या ठिकाणी ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिक ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आहेत। आपण पाहतो की या ठिकाणी आंदोलन जे आहे ते केलं जातंय। आपण पाहतोय की एक डमी मर्सिडीज जे आहे ते खेळण्यात या ठिकाणी शिवसैनिकांकडून आणण्यात आलेली आहे आणि आपण पाहतोय की टायरवाल्या काकू अशा पद्धतीचा नीलम गोरेंचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी केलेला आहे। आपण पाहतोय की ही डमी मर्सिडीज जी आहे ती या ठिकाणी आणण्यात आलेली आहे। काय कशासाठी आंदोलन करताय, कशासाठी आंदोलन करताय? आज या बाईची लायकी नसताना तिने आमच्या साहेबांबद्दल बोलली। जी बाई खाऊन खाऊन माजली आहे, तिला काय कमी पडलं होतं? तिला आमदारकी तिला पाहिजे, उपसभापती तिला पाहिजे नाही। आज सगळं आमच्याकडनं घेऊन तिने आज आमच्या साहेबांबद्दल बोलणार असल्या बाईची लायकी नसलेल्या बाईने मातोश्रीवर खाली डोका वर पाय। नीलम गोरे या जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होते त्यांना अनेक लाभाची पदं ही बाळासाहेब ठाकरे असल्यापासून देण्यात आलेली आहेत। जवळजवळ आतापर्यंत त्यांना 10 लाभाची पदं दिली। एवढी 10 लाभाची पदं देऊन सुद्धा त्यांनी गद्दारी करत शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी आजच्या एबीपी माझाच्या एका मुलाखतीमध्ये सांगितलं की एका पदासाठी एक मर्सिडीज आम्हाला उद्धव ठाकरे यांना द्यावी लागते। तर नीलम गोरे यांनी आतापर्यंत त्यांनी जेवढ्या मर्सिडीज माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना दिल्यात त्याच्या पावत्या आम्हाला सादर कराव्यात। आणि या निमित्तानं मी नीलम गोरेंना सांगते की तुमच्याकडे जर 10 हे देण्याची कॅपॅसिटी आहे, तुम्हाला 10 मर्सिडीज देण्याची तुमची ताकद आहे, तर तुमच्या मागे ईडीची कारवाई लावलीच पाहिजे की तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून। जर उद्धव ठाकरेंना जर एवढ्या मर्सिडीज दिल्या असत्या तर आतापर्यंत उद्धव साहेबांनी 2 मर्सिडीजची मोठमोठी शोरूम टाकली असती। नीलमताईंनी बोलताना जरा भान ठेवायला हवं होतं, खाल्ल्या अन्नाला जागायला हवं होतं। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबत बोलताना विचार करायला हवा होता। आणि उद्धवजींनी आम्हाला आजपर्यंत एकही मर्सिडीज मागितली नाही, पण नीलमताईंना आजपर्यंत इतक्या मर्सिडीज दिलेल्या आहेत। तर आमची फक्त एवढीच प्रतिक्रिया आहे की नीलमताईंनी त्या सगळ्या मर्सिडीजची पोचपावती त्यांनी जेवढ्या मर्सिडीज दिलाय ते सगळं आम्हाला आजपर्यंत डाटा द्यावा आणि एवढ्या मर्सिडीज कोणाच्या तरी एकाच्या नावावर असणं आम्हाला तरी असं एवढ्या त्यांनी आतापर्यंत मर्सिडीज किती दिल्या त्याच्या पावत्या त्यांनी टायरवाले काकू कुणाला म्हणताय तुम्ही? टायरवाले काकू आम्ही नीलमताईंना बोलत आहोत कारण त्यांनी आज मर्सिडीज भेट देण्याची गोष्ट केली। ही भेट आम्ही त्यांना देतोय, आता ही घ्या आणि याच्यातनं गोल गोल फिरा। ज्या नीलम गोरे वाढदिवसाच्या वेळेस आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना मांडव घालायला सांगतात, सामान्य कार्यकर्त्याला एलईडीच्या माळा लावायला लावतात, त्यांना खर्चात घालतात, प्रत्येक वेळी तिकीट देताना पैशाची मागणी होते। याबाबत नीलमताई बोलतील का? स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून नेमकं काय काय होतं याबद्दल सुद्धा नीलमताईंनी बोललं पाहिजे। मुळात इथे हा नीलम गोरे यांचे जे आहे ती या ठिकाणी केली जाते आणि आपण पाहतो की या सगळ्या महिला ज्या आहेत पाहायला मिळतात। आपण पाहतोय की महिला ज्या आहेत त्या यांच्या पोस्टरला जे आहे ते जोडे मारताना पाहायला मिळतात। काय कसं नीलमताईंचं करायचं काय? का मारतात? त्यांनी आमच्या साहेबांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल पाहतोय की नीलम गोरे यांच्या या ठिकाणी पोस्टरला जे आहेत ते या ठिकाणी जोडे मारले जाते। काकू काय कशासाठी आंदोलन करताय? आपण पाहतोय की या सगळ्या महिला शिवसैनिक ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मर्सिडीज जी आहे ती सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय की अशा पद्धतीनं या ठिकाणी केली जाते। आणि आज जी खरं तर नीलम गोरेंनी आरोप केले होते ते म्हणजे काय, आता तुमची मागणी काय? मारण्याच्याच लायकीच्या त्या आहेत। उद्धव साहेबांबद्दल बोलण्याची त्यांची ताकदच कशी होते? माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मोठं केलं हे त्या विसरल्या का? खाल्ल्या अन्नाला त्यांनी जागायला हवं होतं, निदान बोलताना विचार करायला हवा होता। एवढा गंभीर आरोप त्या करता आहेत याचा जरा तरी विचार करायला हवा होता। मग एवढ्या मर्सिडीज त्यांनी दिलेल्या आहेत तर तेवढ्या मर्सिडीजच्या पावत्या त्यांनी दाखवाव्यात आणि ईडीची चौकशी या निमित्त त्यांना लावली गेली पाहिजे की एवढा पैसा नीलमताईंकडे आला कुठून, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। सातत्याने आरोप करतायत शिवसैनिक जे गेलेले आहेत कारण त्यांना आता पुढच्या पदाची लालसा आहे। आता त्या सभापती पदापर्यंत पोहोचलेल्या आहेत, उपसभापती आहेत, त्यांना अजून मोठ्या पदाची लालसा आहे। त्यामुळे आता काहीतरी बेछूट आरोप करायचं, सगळ्या मीडियाचं आणि शिंदे गटातल्या नेत्यांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करायचं जेणेकरून आपल्याला पुढे काहीतरी मिळेल। कारण उद्धव साहेबांवरती टीका केल्यानंतर ती टीका संपूर्ण जगामध्ये गाजते हे सगळ्यांना माहित झालेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी केलेली ही गोष्ट आता काय करणार आहात तुम्ही? आम्ही
आम्ही नीलमताईंच्या घराच्या बाहेर आता आंदोलन करत आहोत. नीलमताई येण्याची आम्ही इथे वाट बघत आहोत आणि त्या आल्यानंतर त्यांच्या समोर आम्ही आमचा रोष व्यक्त करणार आहोत. आता आम्ही नीलमताईंच्या घराकडे इथनं चाललेलो आहोत. तर आता नीलमताईंना कळेल की या ठिकाणी या सगळ्या महिला ज्या आहेत त्या घरी जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलिसांकडून या ठिकाणी महिलांना जे आहे ते अडवण्यात येत आहे. या सगळ्या नीलम गोरे यांच्या घराकडे या सगळ्या महिला ज्या आहेत त्या चाललेल्या आहेत. आपण पाहतोय की आम्हाला माहित नाही त्या घरात आहेत की नाहीत, पण जशी आम्ही एबीपी माझाची न्यूज बघितली आपण पाहतोय की या ठिकाणी या सगळ्या महिला ज्या आहेत त्या घरी जाण्याचा प्रयत्न करतात, मात्र पोलीस जे आहेत आपण पाहतोय की या ठिकाणी नीलम गोरे यांचं हे घर आहे. आपण पाहतोय की पोलिसांकडून त्यांना या ठिकाणी अडवण्यात येत आहे. आपण पाहतोय की घरातले सुरक्षा रक्षक जे आहेत ते या ठिकाणाहून बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय की या सगळ्या महिलांना या ठिकाणी पोलिसांनी महिलांना या ठिकाणी आपण पाहतोय की काय आतमध्ये आमची एवढीच इच्छा आहे की ताईंनी आता त्यांचं वक्तव्य मागं घ्यावं. ताईंनी जे काही वक्तव्य केलंय ते अत्यंत चुकीचं आहे. ज्या बाळासाहेबांनी ज्या पाहतोय की नीलम गोरे यांचा हा सिल्वर रॉक्स हा बंगला आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी नीलम गोरे राहतात, मात्र आज नीलम गोरे आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला या ठिकाणी शिवसैनिकांना जे आहे ते महिला पोलिसांकडून या ठिकाणी अडवण्यात येतं. मात्र आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला गेट वरती जे आहे ती सुद्धा गर्दी मोठ्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी महिला पोलिसांना जे आहे महिला पोलिसांकडून त्यांना अडवण्यात येतं. मात्र दुसऱ्या बाजूला काही शिवसैनिक जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी ताब्यामध्ये घेतलेले आहेत आणि ही महिला आघाडी आपण पाहतोय की आक्रमक झालेली. का अडवलं जाते तुम्हाला काय सांगितलं? तुम्ही बघताय की पोलीस प्रशासन सुद्धा इथं आम्हाला अडवतं, जे अत्यंत चुकीचं आहे. आमची फक्त एकच भूमिका आहे की नीलमताईंनी माफी मागितली पाहिजे. उद्धव आपण पाहतोय की दुसऱ्या बाजूला हे सगळे शिवसैनिक जे आहेत त्यांना या ठिकाणी अडवलं जाते. मात्र आपण पाहतोय की पोलिसांकडून या सगळ्या शिवसैनिकांना हा सगळा नीलम गोरे यांच्या घराचा हा सगळा परिसर आहे. या परिसरामध्ये पोलिसांनी आपण पाहतोय की महिला शिवसैनिक जे आहेत त्यांना या ठिकाणी हे सरकार दडपशाहीचं सरकार आहे. हे सरकार सगळ्यांचा आवाज बंद करतंय. या सरकारला न्याय द्यायचा नाहीये, फक्त अन्याय करायचा. पोलिसांचं काय म्हणणं आहे? पोलिसांचं खास आम्ही त्यांना भेट देण्यासाठी आणली. त्या ज्या सांगतायत ना आता ते जे म्हणतात ना पोलिसांकडून तुम्हाला अडवण्यात आलं, काय सांगतात? पोलिसांना पुढे करून नीलमताई आम्हाला इथून हटवण्याचा प्रयत्न करतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. हो, कारण त्यांचा टायर आता आम्ही पंक्चर केलेला आहे. ज्या मर्सडीच्या गोष्टी त्या करतायत ना आणि ज्या गाड्यांमधनं त्या फिरतायत ना त्या गाड्या शिवसैनिकांनी दिलेल्या आहेत. हे त्यांनी विसरू नये. असं म्हणाले की माझा अपवाद वगळता इतरांच्या बाबतीमध्ये अशा घटना गटनेता करण्यासाठी एका आमच्या कार्यकर्त्याला गटनेता करण्यासाठी सुद्धा त्यांनी गाडीची मागणी केली आणि त्यांना वाढदिवस करण्यासाठी मांडव कार्यकर्त्यांनी घालून द्यायचा. एलईडीची लाट दुसऱ्याने करायची. ज्या नीलमताई दुसऱ्यांकडनं पैसे गोळा करतात, दुसऱ्यांना सांगतात की आमचा इव्हेंट करा, त्या सांगतात की उद्धव साहेबांना आम्हाला मर्सिडीज द्यावी लागते. हा किती मोठा गंभीर आरोप त्यांनी उद्धव साहेबांवरती केलाय. त्यांनी त्या कायम कार्यकर्त्यांना भरीस घालतात, कार्यकर्त्यांकडनं सगळी कामं करून घेतात, त्यांच्या डोक्यावर ते खर्च मारतात. शिवसेनेचा कार्यकर्ता अतिशय कष्टाळू आणि गरीब असला तरी सुद्धा तो नीलमताईंचा शब्द पाळायचा, कारण नीलमताई तेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत्या. परंतु त्यांनी साहेबांशी गद्दारी केली. फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी त्या शिंदे गटात गेल्या. मग शिंदे गटात गेलात ना तर आमच्या शुभेच्छा तुम्हाला, पण उद्धव साहेबांबद्दल बोललेला आम्ही खपून घेणार नाही. आम्ही इशारा देतो. आज पुणे शहरामध्ये महिला आघाडीमध्ये त्या पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. पोलिसांकडून त्यांना या ठिकाणी अडवण्यात आलेलं आहे. मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी हे सगळे पोलीस त्यांना सांगितलं जातंय की या सगळ्या परिसरामध्ये आंदोलन जे आहे ते करू नका. त्यांना कळलं पाहिजे की
शिवसैनिक घाबरत नाही कुणाला. त्यांनी जे वक्तव्य केलं त्यांनी पोलिसांची यंत्रणा वापरून आम्हाला घाबरायचा प्रयत्न 100% याच्यानंतरही करणार, कारण त्यांच्याकडे तेवढा एकच मार्ग आहे आम्हाला गप्प करण्याचा. परंतु आम्ही त्यांच्या कुठल्याही धमक्यांना, त्यांच्या कुठल्याही या कृत्यांना आम्ही घाबरत नाही, कारण आम्ही आमच्या रक्तात शिवसैनिक आहे. आमच्या सगळ्या श्वासामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आहेत. आम्ही वाट बघतोय त्या जेव्हा येतील त्यांच्या घरामध्ये आम्ही गाडी फेकून मारून त्यांना दाखवणार ही घ्या मर्सिडीज तुम्हाला. कुठल्या बेसवरती त्या म्हणाल्या की आम्ही मर्सिडीज एक आम्हाला द्यावी लागते, मग तुम्ही त्या पावत्या सादर करा. मग तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत होतं का? तेव्हा मर्सिडीज देत होते तेव्हा तुम्हाला चांगलं वाटत होतं का? ह्या मर्सिडीजच्या ऐवजी मध्ये तुम्ही किती काळ धन कमावलं असेल ह्याचा हिशोब द्या. ह्या मर्सिडीजच्या बदलीने तुम्ही पद घेतलं म्हणताय, त्या मर्सिडीजच्या बदलीमध्ये तुम्ही किती काळा धन कमावला असेल हे दाखवा आम्हाला. याची चौकशी सीबीआयने केली पाहिजे. जे ईडी सीडी आमच्या मागे लावता ना. अजून एक महत्वाचा एक आरोप असा आहे, ज्या वेळेला त्या आमच्या पक्षामध्ये होत्या तर मातोश्रीला कुणी आतमध्ये जायचं, कुणी साहेबांची भेट घ्यायची, बॅरिकेड कुणासाठी लावायचं, पक्षामध्ये प्रवेश कुणाचे घ्यायचे, कुणाचे नाही घ्यायचे, साहेबांपर्यंत कुणाला पोहोचू द्यायचं, कुणाला नाही पोहोचू द्यायचं, इथपर्यंत जर त्यांच्या हातामध्ये होतं तर तुम्ही विचार करा की त्यांनी आतापर्यंत किती कमवलं असणार आहे. मग आता तिला काय झालं गद्दारी करायला? साडी घेतल्याशिवाय जे आहेत त्या आक्रमक झालेल्या होत्या आणि यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा या ठिकाणी महिलांकडून करण्यात आली. आणि आपण पाहतोय की सगळ्या महिलांचा रोज जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. मात्र आपण पाहतोय की हा सगळा नीलम गोरे यांच्या घराचा हा सगळा परिसर आहे. पुढे आपल्याला हा नीलम गोरे यांचा बंगला पाहायला मिळतो. मात्र आपण पाहतोय की बंगल्यावरती विधान परिषद उपसभापती असल्यामुळं त्यांच्या घरावरती सुरक्षा रक्षक जे आहे ते सुद्धा होते. मात्र आपण पाहतोय की सुरक्षा रक्षक इथं तुम्हाला कल्पना होती का इथं आंदोलनाची? नो कमेंट सर. काय इथं आंदोलनाची कल्पना होती का? आंदोलन नाही. घरामध्ये कोण कोण आहे? सध्या मी एकलाच आणि गार्ड आहे, गार्ड आहेत दोघंच. ताई कधी गेलेले आहेत? ताईला 2 दिवस झाले गेले. आता घरी कोणीच नाहीये. नाहीये. आता काय मग इथं ज्यावेळेस लोक आली त्यावेळेस काय तुम्हाला हे काही माहितीच नाही, एकदम मला काय झाले तेच माहित नाही. आणि तुम्ही घरामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करता? हा. तर आपण पाहतोय की नीलम गोरे यांच्या घरामध्ये हे सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. यांना सुद्धा आंदोलनाची कल्पना नव्हती. मात्र आपण पाहतोय की हाच तो नीलम गोरे यांचा सिल्वर रॉक्स हा बंगला आहे. आणि याच बंगल्याच्या बाहेर हे सगळ्या शिवसैनिक महिला ज्या आहेत त्या आक्रमक झालेल्या होत्या आणि या महिलांकडून या ठिकाणी आंदोलन जे आहे ते करण्यात आलं. आणि आपण पाहतोय की नीलम गोरेंचं हे पुण्यातलं हे सगळं घर आहे. याच घरामध्ये नीलम गोरे राहतात. मात्र त्या दिल्लीमध्ये साहित्य संमेलनाच्या निमित्तानं गेलेल्या असल्यामुळे फक्त सुरक्षा रक्षक आणि एक जो पोलीस गार्ड आहे तो फक्त घरामध्ये होता. आणि आपण पाहतोय की इथंच या घराच्या बाहेर या सगळ्या महिलांचं आंदोलन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. आणि आपण पाहतोय की या सगळ्या महिला आक्रमक होताना पाहायला मिळतात. पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय की हा सगळा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवून धरलेलं होतं. मात्र या सगळ्या परिसरामध्ये पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि आंदोलन करताना अडवण्यात आलं. आणि आपण पाहतोय की या महिला ज्या आहेत ते या ठिकाणी अडवून असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.